प्रतिबिंब जनमानसांचे। घोडेगाव तालुका आंबेगाव या ठिकाणी नितीन शिरसाट यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना अद्याप अटक न झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे। या प्रकरणात तातडीने कारवाई करून आरोपींना अटक करण्यात यावी, अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे। स्वाती नितीन शिरसाट यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की 12 फेब्रुवारी 2019 रोजी घोडेश्वर हॉस्पिटल घोडेगाव या ठिकाणी नितीन शिरसाट यांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। या घटनेला तब्बल 70 ते 80 दिवस उलटूनही आरोपी मोकाट फिरत असून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही। या घटनेचा निषेध करत विविध संघटनांनी निवेदने दिली असून उपोषणही केले आहे। मात्र पोलीस प्रशासनाने केवळ आश्वासने देऊन प्रकरण थंडावल्याचा आरोप करण्यात आला आहे। हत्याकांडात 5 ते 7 आरोपींचा सहभाग असल्याचे सांगितले जात असताना अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आली नाही। ही बाब अत्यंत गंभीर आणि लाजिरवाणी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर आरोपींना त्वरित अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा सहकुटुंब आमरण उपोषण करणार असा इशारा स्वाती शिरसाट यांनी दिला आहे। माझं नाव शारदा नितीन शिरसाट, मी नितीन शिरसाट यांची पत्नी। 70 ते 80 दिवस माझ्या पतीची हत्या होऊन झाली। पोलीस प्रशासनाने पाठबळ दिलेलं आहे आरोपींना। आरोपी पकडल्या जात नाहीत। 70-80 दिवस होऊन आज आमच्यावर एवढा मोठा अन्याय झालाय। आज पोलीस प्रशासनाचं पूर्ण पाठबळ भेटलेलं आहे आरोपीला, आणि आमच्या जीवाला धोका आहे, माझ्या कुटुंबाला धोका आहे। आम्हाला सगळ्यांना भीती वाटते। आणि जर आता एवढं आम्ही निवेदन दिलं, आम्ही नाही का पोलीस प्रशासनाला वारंवार सांगितलं, येऊन सांगितलं की आम्हाला तुम्ही कारवाई करा, आरोपी पकडा, पण पोलीस प्रशासनाने कुठलीही दखल घेतलेली नाही। जर आता 2-4 दिवसामध्ये जर पोलिसांनी आरोपी पकडले नाही, तर मी, माझी फॅमिली, पूर्ण घरदार, माझे पूर्ण परिवार, आम्ही सर्व एवढे 6 लेकरं, माझी 3 महिन्याची मुलगी, आम्ही पूर्ण फॅमिली सहित इथं सोमवार दिनांक 27 तारखेला येत्या 27 तारखेला आम्ही उपोषणाला बसणार। आमचा जीव जरी गेला तरी आम्ही मागे हटणार नाही। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा